आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबई महानगरपालिकेची। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये मोठा गोंधळ झाला। विरोधकांचं महानगरपालिका सभागृहामध्ये ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। परिवहन समिती सदस्य निवडीवरून सभागृहामध्ये गदारोळ झाला। कामकाज कायद्यानं होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आणि या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझ्या सहकारी कविता लोखंडे। कविता, काय झालं नेमकं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये? कविता मॅम, नक्कीच आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तहकूब महासभा होती आणि या महासभेदरम्यान जे आहे विरोधक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटलेत। एकूणच परिवहन सदस्यांची निवड प्रक्रिया जी आहे ती आज संपन्न होणार होती आणि त्याच दरम्यान जे आहे कायद्याने कामकाज केलं जात नसल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। आणि आज जे आहे ते शिवसेनेचे सर्वच नगरसेवक जे आहेत ते जे विरोधात आहेत आणि ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला भेटलं आणि यानंतर महासभा जी आहे ती तहकूब झालेल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटलं। आपल्याबरोबर शिवसेनेचे नगरसेवक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। तर काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आले होते तहकूब सभेमध्ये, परत पुन्हा एकदा तुम्ही आज आक्रमक झालेली भूमिका घेतलेली, नेमके काय? निश्चितच आपल्याला माहित असेल की 10 फेब्रुवारी रोजी जे आहे आम्हाला या महासभेची नोटीस मिळाली। हे विषय क्रमांक 5 जो की परिवहन समितीच्या सदस्यांच्या नेमणुकी संदर्भात महाराष्ट्र अधिनियम जो महानगरपालिकेचा ऍक्ट आहे 1949 25 प्रमाणे जे आहे कुठेतरी या ठिकाणी नेमणूक होणं गरजेचं होतं। म्हणजेच प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेटिव्ह पद्धतीने जी आहे कुठेतरी नगरसेवकांची संख्याबळ बघता या ठिकाणी 65 हे बीजेपीचे होते, 42 हे शिवसेनेचे होते। तर कुठेतरी बीजेपीचे 7 आणि शिवसेनेचे 5 असे कुठेतरी सदस्य परिवहन समितीवर नेमणूक करणं गरजेचं होतं। परंतु या ठिकाणी नियमांचं उल्लंघन जे आहे कुठेतरी सत्ताधारी पक्षाकडून या ठिकाणी झालं आणि म्हणूनच त्याच्या निषेधार्थ जे आहे आम्ही कुठेतरी या ठिकाणी महापौरांना जेव्हा जाब विचारला तेव्हा योग्य तो उत्तर आम्हाला जे आहे त्या ठिकाणी स्पष्टीकरण महापौरांकडून देण्यात आलेलं नाही। त्यांनी 31(2) जो अ चा कलम जो आहे तो पुढे केला आणि त्यामध्ये त्यांनी जे आहे कुठेतरी निवडणूक हातवर करून निवडणूक या ठिकाणी करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थच जे आहे कुठेतरी आम्ही या ठिकाणी सभागृहात बाहेर पडलो। नक्कीच नक्कीच कविता मॅम, आपण बघितलं या ठिकाणी ही सभा जी आहे ती पुन्हा एकदा तहकूब झालेला पाहायला भेटलंय। तर विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी देखील न्यायालयात जाणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला भेटल्यात। कविता मॅम। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।